नमस्कार. आजचा दिवस खूप धावपळीचा गेला. सकाळी उठली, अनेक फोन कॉल्स होते, कामं होती, ती आटोपली, देवघरही स्वच्छ केलं, पूजा केली. घाईगडबडीमध्ये खाना पिना कुछ नाही अशीच पळाले. आईकडे गेले, तिथली काही कामं होती ते निपटवली. त्याच्यानंतर ऑफिसमध्ये गेले, व्हिजिटर्स होते, भेटीगाठी होत्या. हे सगळं करत असताना माझ्या ऑफिसचे जे माझे सहकारी आहेत, जे माझ्यासाठी माझ्या परिवारासारखेच आहेत, कधीही मी काम करत असताना ते तिथे असतात. सण असो, वार असो, अडचणी असो, नेहमी आहेत. माझ्या बाबांपासून ते आमच्याबरोबर काम करतात. अनेक वर्ष मला ते माझ्या जीवनाचा जणू भागच आहेत. त्यांना दिवाळीची मला भेट द्यायची होती, त्यांना दिवाळीचं काहीतरी शगन द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी मला स्वतः त्यांना माझ्या हातून द्यायचं होतं. माझ्या दौऱ्यामुळे थोडा विलंब झाला, पण ते पण आनंदाने थांबले. आज मी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, छोट्या छोट्या भेटवस्तू का होईना त्यांना दिल्या, तोंड गोड केलं सर्वांचं. तर असा होता आजचा दिवस. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला खूप दिवसानंतर आज निवांत आहे की उद्या काही करायचं नाहीये. शिवशक्ती परिक्रमा झाली, दसरा झाला, दौरे झाले, अमुक चालूच होतं सगळं. त्याच्यामध्ये उद्याचा दिवस थोडा रिलॅक्स आहे. तरी नरक चतुर्थी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी असल्यामुळे तेही हेक्टिक होणार आहे. दिवाळीच्या खूप खूप आठवणी आहेत माझ्या लहानपणीच्या. आणि बाबांबरोबर आम्ही कसे दिवाळी करायचो, बाबांना कसं तेल लावायचो, उटणं लावायचो, आंघोळ घालायचो त्यांना. ते जेव्हा आंघोळीला जायचे तो मोठी लढ आम्ही लावायचो की अख्ख्या कॉलनीला कळायचं की आता मुंडे साहेब आंघोळीला बसले. मग पाडव्याला वळायचो बाबांना. दर पाडव्याला बाबा खूप छान छान गिफ्ट आम्हाला द्यायचे. पूर्ण घर असं जॉईंट फॅमिली होती, सगळे चुलत भाऊ बहिणी आलेले, सगळे सासरच्या माहेरच्या सगळ्या सुना लेकी सगळे एकत्र. आणि मग त्यांची लेकरं, असं खूप छान दिवाळी आमची मोठी भव्य असायची. आणि मग नंतर माझ्या लग्नानंतर मग मी पाडव्याला जायला लागले. फक्त लक्ष्मीपूजनला मी घरी थांबायला लागले. आणि मग ते पाडवा भाऊबीजेला सगळे खूप माझी वाट पाहायचे आणि खूप मजा यायची. आता वरचेवर दिवाळी तशी वाटत नाही. मुंडे साहेब गेले, ते दुःख फारच मोठं होतं. अजून आम्ही त्यातून बाहेर नाही आलो. पण नंतर आमच्या घरामध्ये आजी गेल्या, आमच्या चुलते गेल्या. सतत 3 वर्ष काही ना काही घटना घडल्या. आम्ही दिवाळी काही मोठी साजरी केली नाही. त्याच्यानंतर ती एक सराव झाला आम्हाला की आता आपलं साधेपणाने दिवाळी साजरी करूया आपापल्या ठिकाणी. मग सगळे रीतिरिवाज तर करतोच आपण, पण त्याचं सेलिब्रेशन जे आहे ते कमी झालंय. आता बघू, मुलं मोठी झाली आहेत, शिकतायत सगळी बाहेर, त्यामुळे पण सुनं सुनं वाटतं. आता सगळे एकत्र आल्यावर परत काही दिवसांनी परत रुटीन सुरू होईल. बाबांच्या दिवाळीच्या आठवणीच आम्ही सांगू आमच्या मुलांना, आमच्या नातवांना भविष्यामध्ये. असंच असतं जीवन. खूप चांगला दिवस आपला सगळ्यांचाही गेला असेल अशी अपेक्षा करते. खूप शॉपिंग केली असेल दिवाळीची, खूप मजा करत असाल, फराळ बनवत असाल, गोडधोड खात असाल, पाहुणे रावळे आले असतील. अशी आपली सगळ्यांची दिवाळी नक्कीच साजरी होत असेल. पण ह्या सगळ्या धकाधुकीत आपण एक विचार केलाय का की आपण किती भाग्यवान आहोत की आपण सांगू शकतो की हे माझे नातेवाईक आहेत, माझे वडील होते हे माझे अनुभव आहेत, किंवा आहेत माझे आई वडील हे माझे त्यांच्याबरोबरचे अनुभव आहेत, हे माझे परिवार आहे. पण असे खूप लोक आहेत की ज्यांना परिवार कोण आहे त्यांचा हेच माहीत नाही, किंवा त्यांच्यासाठी दिवाळीत कोणी पाहुणा येत नाही, ते कोणाकडे पाहुणा म्हणून जात नाही. त्यांच्यासाठी काय करता येईल. मी अनेक वर्ष, मला वाटतं गेले 15-20 वर्ष मी दिवाळी ची भाऊबीज ही अनाथ आश्रमामध्ये किंवा बालकाश्रमामध्ये किंवा अशा सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांवर साजरी करते. मला खूप बरं वाटतं. आणि म्हणून आपण सगळे आपल्या धकाधुकीत इतक्या एन्जॉयमेंटमध्ये छोट्या छोट्या गोष्टी करता आल्या तर पहा की एक दिवा त्या सर्व लोकांसाठी ज्यांचा ईश्वरच माता आणि पिता आहे त्या लोकांसाठी आपण नक्की लावा. त्याचबरोबर आपल्या फटाक्यांच्या एवढ्या मोठ्या यादीत थोडंसं एक पिशवी अशा कोणासाठी करा की त्याच्यासाठी ते फटाके खूप महत्वाचे आहेत पण त्याला परिस्थिती नाही आहे घ्यायची. आपल्या मिठाया, आपले गोड धोड फराळांचं एवढा आपण जे करतोय त्याच्यामध्ये एक डब्बा त्यांच्यासाठी भरा ज्यांना ते करणं एवढं सोपं नाही. आपण जे खरेदी करतोय, कपडा लत्ता दाग दागिने करतोय, त्याच्यामध्ये एक असा फ्रॉक असा कोणासाठी तरी घ्या. अशा
मुलीसाठी जिच्या वडिलांना खूप आणायचंय तिला, पण त्याला कदाचित ते अफोर्ड करता येणार नाही. आपण हे जर करू शकलो तर मला वाटतं ही दिवाळी खरंच गोड होईल. जमलं तर पहा, मी भाऊबीजेला जाणारच आहे, तेही तुमच्याशी मी शेअर करेनच. आणि तुमची दिवाळी असल्यामुळे लाईव्ह करत नाही, कारण तुम्ही बिझी आहात. दिवाळी झाले की आपण लाईव्ह करूया. कशावर करायचे ते मी आपल्याला नक्की सांगेन, पण नक्की हा प्रयोग करून बघा. एक छोटासा मिठाईचा डब्बा, एक फटाक्याची पिशवी, एक छोटासा फ्रॉक किंवा एखादा खेळणा आपल्या जवळच्या, माहितीतल्या, नाही माहिती असलेल्या, पण अशा कोणासाठी तरी घ्या ज्याच्यासाठी त्याचे खूप मोठी व्हॅल्यू आहे. जेवढं आपण हे करू तेवढं ईश्वर आपल्याला देत असतो, हे लक्षात ठेवा. धन्यवाद. गुड नाईट. टेक केअर.